वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणचक्षुश्रोत्रम् अथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोत्। अनिराकरणम् अस्तु अनिराकरणं मे अस्तु तदात्मनि निरते य उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ वाङ्मे मनसि प्रतिष्ठितं मनो मे वाचि प्रतिष्ठितम् आविर्म एधि वेदस्थम आणिस्थः श्रुतं मे मा प्रहासीः। अनेन अधीतेन अहोरात्रान् संदधामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्माम् अवतु तद्वक्तारम् अवतु। अवतु माम् अवतु वक्तारम् अवतु वक्तारम्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। वेदांत वैभव या उपक्रमाच्या माध्यमातून आपण दर सोमवारी भेटतोय रात्री 8 वाजता आणि या माध्यमातून आपण एकेका उपनिषदाचा अभ्यास करतोय आणि उपनिषदामध्ये केवढं वैभव साठवलेलं आहे, ऋषींची केवढी विचारधारणा त्याच्यामध्ये आहे, किती ते द्रष्टे होते, किती ते मनीषी होते, ह्या सगळ्यांचा आढावा किंवा ह्या सगळ्यांचा विचार आपण वेगवेगळ्या उपनिषदाच्या माध्यमातून करतो आहोत। आणि आत्ता आपलं सुरू आहे ते ऐतरेय उपनिषद आणि हे ऐतरेय उपनिषद 3 अध्यायामध्ये विभागलेलं आहे आणि त्याच्यातल्या पहिल्या अध्यायामध्ये 3 खंड होते, दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायामध्ये 1 खंड आहे। अशा 5 खंडांचा आपण अभ्यास करतोय आणि आज ह्या ऐतरेय उपनिषदाचा अखेरचा म्हणजे समारोपाचा भाग आहे। ऐतरेय म्हणजे काय, ऐतरेय या शब्दाचं औचित्य काय, याचे प्रणेते ऋषी कुठले आहेत, त्यांचं आराध्य दैवत नेमकं कुठलं आहे, त्यांची समाजामध्ये कशी अवहेलना झाली, पण सगळ्या त्या अवहेलनेला पार करून त्याला उल्लंघून त्यांनी स्वतःचं एक निश्चित स्थान कसं निर्माण केलं। नुसतं स्थान नाही तर त्यांनी ह्या ज्या उपनिषदात जे वाक्य बोललेलं आहे त्या वाक्याला या महावाक्यामध्ये स्थान मिळालेलं आहे आणि ते वाक्य आहे प्रज्ञानम ब्रह्म। प्रज्ञानम ब्रह्म हे ऋग्वेदाचं महावाक्य आहे आणि ते कसं आहे आणि त्याचा नेमका अर्थ काय हे आपण आज समजावून घेणार आहोत। अर्थातच हे उपनिषद कल्पनाचित्र रंगवल्यासारखं पहिल्या अध्यायात वाटलं असेल किंवा ते पिंड कसा निर्माण केला, त्याला छिद्र कशी फुटली, मग त्याच्या देवता कुठल्या, त्याची स्थानं कुठली, त्याचं कार्य कुठलं, हे सगळं आपण पाहिलं। मुखाचं स्थान काय आहे, चक्षुचं स्थान काय आहे, श्रोत्राचं स्थान काय आहे, घ्राणेंद्रियाचं स्थान काय, हे सगळं बघत आपला प्रवास सुरू आहे। आणि मागचा जो भाग होता म्हणजे दुसऱ्या अध्यायातला पहिला खंड, तो तर अनेकांना आवडला कारण तो आपल्याशी अगदी संबंधित आहे। कारण ही या गर्भधारणा होते कशी, स्त्रीच्या गर्भामध्ये तो जीव प्रवेश करतो म्हणजे नेमकं काय होतं, त्याचे अवयव कसे निर्माण होतात, त्याच्यामध्ये साक्षात ते परमात्मा प्रवेश कुठनं करतो, कसा करतो हेही बघितलं। आणि मागच्या भागामध्ये तर आपल्याला त्याचं अतिशय हृदयस्पर्शी असं वर्णन बघायला मिळालं। कारण ती स्त्री जी असते, गर्भवती स्त्री जी असते, तिच्या शरीरामध्ये 2 हृदय असतात। एक तिचं स्वतःचं हृदय आणि एक तिने धारण केलेल्या त्या जीवाचं एक हृदय, अशी 2 हृदयं तिच्या एकाच शरीरात धडधडत असतात आणि म्हणून तिला 2 हृद
दोहृद त्याच्यावर डोहद, डोहाळे असं व्युत्पत्ती झाली आहे किंवा शब्द निर्माण झाला आहे. आणि तेव्हा तिचे डोहाळे पुरवणं म्हणजे तिचं डोहाळ जेवण करणं हा नुसताच हौसेचा भाग नाही आहे, तर त्याच्यामागे शास्त्र विचार आहे. तिचं मन प्रसन्न राहावं, तिचं शरीरातल्या त्या जीवाची वाढ, त्या गर्भाची वाढ उत्तम रीतीने व्हावी, सर्वांगाने व्हावी, अगदी मानसिक भावनिक प्रवाससुद्धा त्याचा उत्तम व्हावा. याच्यासाठी त्या स्त्रीचं मन प्रसन्न राखण्यासाठी तिचं म्हणजे तिच्या सख्या, तिच्या मैत्रिणी, तिच्या बहिणी, आई, मावशी, जावा या सगळ्या कशी तिची चेष्टा मस्करी करतात आणि तिला प्रसन्न ठेवण्यासाठी ती हर तऱ्हेचे प्रयत्न करतात किंवा तिला जे खावंसं वाटेल ते देतात किंवा अगदी चांदण्यातलं डोहाळ जेवण असेल, नौकेतलं डोहाळ जेवण असेल किंवा फुलापानाने तिची वाडी भरली असते किंवा अशा अनेक गोष्टींनी तिचं मन प्रसन्न राखलं की तिच्यातला जो जीव आहे ना, जो गर्भ आहे तोही प्रसन्न राहतो. त्याची शारीरिक वाढ तर उत्तम होतेच, पण त्याचबरोबर मानसिक आणि भावनिक आरोग्यसुद्धाच उत्तम राहतं. आणि म्हणून तर पूर्वी डिप्रेशन हा प्रकारच माहिती नव्हता. समाजामध्ये म्हणा किंवा कुटुंबामध्ये म्हणा वेगवेगळ्या प्रकारची माणसं असायची किंवा एखादा वेडाबागडासुद्धा असेल, एखादा अपंगसुद्धा असेल, पण त्याला सांभाळून घेतलं जायचं. त्यामुळे कुठेही डिप्रेशन किंवा नैराश्य असं कधीच यायचं नाही, कारण त्याच्यामागे हा सगळा विचार होता. सगळ्या कुटुंबांनी एकमताने, एक वाक्याने सगळ्यांना सांभाळून घेणं, परस्परांचं संवर्धन करणं ही भावना तेव्हा होती. आणि तेच सगळं ह्या मागच्या भागामध्ये आपण पाहिलं आहे की तिचं मन कसं राखायचं हे बघितलं. आता आज मात्र आपण त्याचा शेवटचा भाग बघणार आहोत. आणि मागच्या भागात बघताना मग ह्या सगळ्या जन्ममृत्यूचं जे चक्र आहे त्याच्यातनं मुक्तता कशी मिळवायची हेही वामदेव ऋषींच्या माध्यमातून आपण पाहिलं. आणि आता आजच्या भागामध्ये, आजचा जो अखेरचा भाग आहे ऐतरेय उपनिषदाचा, त्याच्या ह्या अखेरच्या भागामध्ये नक्की मुक्ती म्हणजे काय, नक्की उपासना कुणाची करायची, नक्की काय साध्य केलं की आपल्याला ह्या सगळ्यातनं पलीकडे जाता येईल, ह्याचा सगळ्याचा विचार या तृतीय अध्यायातल्या प्रथम खंडामध्ये म्हणजेच आजच्या 5व्या खंडामध्ये आपण बघणार आहोत. आणि त्याच्यामध्ये या अनेक वृत्ती ज्या आहेत ना, वृत्तींचा सगळा अभ्यास केलेला आहे, तो काय आहे तेही बघणार आहोत. मागच्या भागामध्ये एक फक्त प्रश्न मला आठवला म्हणून तेवढा बोलते. मागच्या भागामध्ये आपण त्या पुरुषाचे 3 जन्म पाहिले. तर स्त्रीचं तर अतिशय कौतुक केलं जायचं किंवा तिचं मन प्रसन्न राखलं जायचं हे तर पाहिलंच, पण मुलगा होणं किंवा त्या स्त्रीच्या पोटी ज्या बालकाचा जन्म होतो तेव्हा नेमकं काय काय घडतं किंवा त्या पुरुषाचं जेव्हा स्त्रीला गर्भधारणा होते तेव्हा तो त्या पुरुषाचा पहिला जन्म होतो. जेव्हा ते बालक प्रत्यक्ष जन्माला येतो तेव्हा त्याचा तो दुसरा जन्म होतो. आणि जेव्हा ते वडील वृद्ध होऊन मृत्यू पावतात आणि मग परत त्या कामना वासनानुसार पुढचा जन्म घेतात, तो त्यांचा तिसरा जन्म असतो, असं आपण मागच्या भागात बघितलं होतं. यावर काहींनी मला प्रश्नही विचारले होते की हे फक्त मग मुलाच्याच बाबतीत होतं का, मुलीच्या बाबतीत होत नाही का, आणि मग आईला नसतो का पुढचा जन्म वगैरे. तर तसं नसतं, फक्त हे मुलाच्याच बाबतीत म्हणजे पुरुष बाळाच्या बाबतीतच हे शक्य होतं की मुलगा झाला तरच तो वडिलांचा पुढचा जन्म असतो असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच पूर्वीसुद्धा पहिल्यांदा मुलगा व्हावा अशी अपेक्षा केली जायची, कारण मुलगा वयात येतो तोपर्यंत वडिलांची जबाबदारी बऱ्याच प्रमाणात संपलेली असते किंवा वडील अजून सक्षम असतात आणि ते मुलावर ही जबाबदारी सोपवू शकतात. त्यामुळे पहिला मुलगा होणं हे भाग्याचं लक्षण असं मानलं जायचं खरं तर. आता तशी परिस्थिती राहिली नाही आहे, पण ह्या उपनिषदामध्ये मुलगा हाच पित्याचा पुढचा जन्म आहे असं सांगितलेलं आहे. स्त्री किंवा कन्येच्या बाबतीत हे शक्य नाही असं इथे स्पष्ट म्हटलं नाही, पण तरीसुद्धा ते अध्यारूत आहे असं आपण धरूया. आणि त्याच्यात आपल्याला खोलात जायचं नाही किंवा स्त्री पुरुष समानता हा विषय आपला आत्ता इथे अभ्यासाचा किंवा चर्चेचा विषयच नाही आहे. त्यामुळे आत्ता ह्या उपनिषदात काय सांगितलं आहे एवढंच आपण बघणार आहोत. आता आज आपण सुरुवात करणार आहोत त्या तृतीय अध्याय प्रथम खंड, आणि त्याच्यामध्ये केवळ 4च मंत्र आहेत. 4च मंत्र असले तरी ते मोठे आहेत, म्हणजे व्याप्ती पण मोठी आहे
आणि विचार पण त्याच्यामध्ये खूप मोठा आहे, व्यापक विचार आहे. त्यामुळे हे 4 मंत्रालाच आपल्याला जवळजवळ 1 तास लागेल. त्यामुळे हे आपण सविस्तरपणाने समजावून घेणार आहोत. करायची मग सुरुवात. तृतीयः अध्यायः प्रथमः खंडः. आधी संस्कृत वाचते म्हणजे मग लगेच आपल्या लक्षात येईल. कहा अयम आत्मा इति वयम उपास्महे. कहा अयम आत्मा इति वयम उपास्महे. कतरः स आत्मा येन वा पश्यति, येन वा शृणोति, येन वा गन्धान् आजिघ्रति, येन वा वाचं व्याकरोति, येन वा स्वादू च अस्वादू च विजानाति. मंत्र तर वाचला, अर्थ बघूया आता. कहा अयम आत्मा, कोणता आहे हा आत्मा. वयम उपास्महे, आम्ही ज्याची उपासना करायची तो हा नेमका आत्मा. आत्मा म्हणताय तो नेमका कोण आहे. कतरहा, या दोघांपैकी तो कोण आहे. आम्ही ज्याला आत्मा म्हणतो तो नेमका कोण आहे. आता कतरहा शब्द, कतरहा म्हणजे दोन्हीपैकी कोण. एक आहे परमात्मा आणि एक आहे आमच्या शरीराचं जो नियंत्रण करतो, जो कार्य करतो तो जीवात्मा. याच्यापैकी नेमका कोणता, नेमकं कशाची आम्ही उपासना करायची असं म्हटलेलं आहे. त्यामुळे कतरहा या पदाने दोहोंपैकी नेमका कोण असा प्रश्न विचारला आहे. त्यामुळे आपल्याला गीतेतसुद्धा गेला होता हा प्रश्न, कतरन्नो गरीयो, या दोन्हीमध्ये श्रेष्ठ काय. इथे सुद्धा कतरहास आत्मा, या दोहीमध्ये कोणाची उपासना करायची असं विचारलं आहे. आता पुढे म्हटलेलं आहे कतरहास आत्मा, या दोहींमधला कुठला आत्मा. येन वा पश्यति, येन वा शृणोति, येन वा गंधान् आजिघ्रति, येन वा वाचं व्याकरोति, येन वा स्वादूच अस्वादूच विजानाति. असा कुठला आत्मा आहे, कुणाची आम्ही उपासना करायची की ज्याच्या सत्तेने आम्ही पाहतो. येन वा पश्यति, येन वा शृणोति, ज्याच्या सत्तेमुळे आम्हाला ऐकू येतं. येन वा गंधान् आजिघ्रति, ज्याच्यामुळे आम्ही वास घेतो. येन वा वाचं व्याकरोति, किंवा शब्द उच्चारतो. येन वाच स्वादूच अस्वादूच विजानाति, किंवा गोड आहे, हे कडू आहे, हे चांगलं नाही आहे, हे आम्ही कशाच्या सत्तेमुळे जाणतो. तो आत्मा म्हणजे नेमका कोण. प्रश्न तुमच्या आमच्या मनातलाच आहे, अगदी आपल्या मनातलाच आहे की आत्म्याची उपासना करायची म्हणजे नेमकं काय आणि आत्मा म्हणजे नेमका कुठला. एकदा तुम्ही म्हणताय परमात्मा जो सगळ्या सृष्टीला व्यापून आहे, आणि एकदा तुम्ही म्हणताय हा जीवात्मा, हा शरीराचं नियंत्रण करतो. याच्यातल्या नेमक्या कोणाची उपासना करायची असा प्रश्न आहे. आता बघूया, प्रश्नसुद्धा आणखीन शिष्याने विचारलेला प्रश्न आहे. आमच्यासारख्याने नाही विचारलेला, शिष्याने विचारलेला आहे. आणि जो मागचा संदर्भ होता वामदेव, वामदेव हे साक्षात ज्ञानावतार आहे. शुकमुनी आणि वामदेव हे ज्ञानाचे अवतार मानले जातात. आणि या वामदेवांप्रमाणे जर का मुक्त होण्याची आम्हाला तीव्र इच्छा असेल तर आम्ही आत्म्याची उपासना करायला हवी, हे एवढं आम्हाला कळतं आहे, हे आम्हाला समजलं आहे. पण तो आत्मा नेमका कुठला हे नाही समजलं. कतरहास आत्मा, नेमका कुठला ज्याच्यामुळे आम्ही पाहू शकतो, बोलू शकतो, ऐकू शकतो, स्वाद घेऊ शकतो, वास घेऊ शकतो, तो आत्मा. म्हणजे उपासना करायची ती कुणाची, जीवात्म्याची का परमात्म्याची. सोपाधिक आत्मतत्व का निरुपाधिक आत्मतत्व, नेमकं कोण. आता बरं वाटतंय ना आपल्याला. आपल्याच मनातला प्रश्न शिष्याने विचारलाय आणि आता गुरु त्यांची उत्तरं देणार आहेत. या उपनिषदातले जे गुरु आहेत, ज्यांच्या पायाशी बसून शिष्य हे ज्ञान आत्मसात करतायत, अशा अतिशय जाणकार मनीषी अशा शिष्याने प्रश्न विचारले आणि आता गुरु उत्तर देणार आहेत. आता बघा, शिष्यसुद्धा अजून विचारतोय, ह्या शरीरामध्ये पादाग्राच्या द्वारा अपर ब्रह्मरूप प्राण प्रविष्ट झाला आणि मूर्ध्ना विदीर्ण करून त्या रंध्रातून ते परब्रह्म प्रविष्ट झालं, एवढं आम्हाला कळलं. म्हणून त्या दोघांनाही आत्मा म्हटलं जातं. परंतु आत्मा तर एकच आहे, आत्मा तर एकच आहे. मग ज्याची आम्ही उपासना करावी असा उपास्य आत्मा म्हणजे नेमका कोणता हे तुम्ही आम्हाला सांगा. शिष्याने काय सुंदर प्रश्न विचारला आहे. आणि ह्याच्यातूनच, या संवादाच्या माध्यमातूनच हे उपनिषदातलं जे तत्त्वज्ञान आहे ना,
ते थोडं समजायला सोपं होत जातं. संवादामुळे कठीण विषयसुद्धा थोडा हलका होतो, थोडा सुगम होतो, थोडा सुलभ होतो. आणि म्हणून शिष्यांनी विचारलेले प्रश्न आणि त्यांना गुरूंनी दिलेली उत्तरं हे दोन्हीही अतिशय महत्त्वाची आहे. आणि असे जेव्हा प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपण हा प्रवास पुढे पुढे करतो, तेव्हा प्रत्येक वेळेस लक्षात घ्या, प्रत्येक वेळेस आपल्या ज्ञानामध्ये किंचित का होईना भर पडते, किंचित का होईना भर पडते. बघा, आता हे आपलं 7वं उपनिषद जवळजवळ सुरू आहे. या 7 उपनिषदांचा अभ्यास करता करता आपल्याला थोडं तरी कळलं की नाही. खूप सगळं कळलं असं नाहीच मी म्हणणार, पण थोडं तरी कळलं की नाही. जी उपनिषदाबद्दल जी भीती होती, जो बाऊ वाटत होता की हे आपल्या आवाक्यातलंच काम नाही, ही उपनिषदं मला कधीच समजणार नाही, असं काही नाही आहे. सगळं समजते. थोडा वेळ लागेल, थोडं हळूहळू एक एक कल्पना क्लिअर होण्यासाठी, कन्सेप्ट्स आपल्या पूर्ण स्वच्छ होण्यासाठी थोडा वेळ निश्चित लागणार आहे. पण अगदीच समजलं नाही असं तर नक्कीच नाही आहे. आता बघूया, ह्या दोन्ही आत्मा, परमात्मा आणि जीवात्मा, यापैकी उपासना कशाची करायची, ह्या प्रश्नाला आता गुरुजी काय उत्तर देत आहेत, ऋषी काय उत्तर देत आहेत, बघूया. मंत्र दुसरा मोठा आहे बरं का, मोठा आहे म्हणूनच ह्याच्यामध्ये सगळी उत्तरं येणार आहेत. काय म्हणतात? यत एतद हृदयम मनश्च एतत् सज्ञानम आज्ञानम विज्ञानम प्रज्ञानम मेधा दृष्टी धृती मति मनीषा ज्योति स्मृति संकल्प क्रतु असु कामो वश इति सर्वाणि एव एतानि प्रज्ञानस्य नामधेयानि भवन्ति. खूप मोठा आहे ना, खूप मोठा आहे. पण वाचता वाचता निदान तुम्हाला काहीतरी भाग कळले, काहीतरी नावं तर नक्कीच कळली. यत एतत् हृदयम मनश्च एतत्, यत एतद हृदयम मनश्च एतत्. हृदयात राहणारा हा आत्मा हा मनाचा प्रकाशक आहे. आपण कधी कधी हृदय आणि मन एकच समजतो, पण खरं सांगू का, हृदय हा अवयव आहे आणि मन ही शक्ती आहे. हृदय दाखवता येतं. शरीराचं डिसेक्शन अगदी केल्यानंतर, चिरफाड केल्यानंतर हृदय नावाचा एक अवयव आपल्याला निश्चितपणाने दाखवता येतो. पण सगळं शरीराची चिरफाड केली तरी मन नावाचा अवयव काही सापडत नाही, कारण मन नाहीच आहे. मन अस्तित्वातच नाही आहे. मन ही फक्त शक्ती आहे. हमको मन की शक्ती देना, मन विजय करे, दूसरों के जय से पहले खुद को जय करे. मन असं कुठेही दाखवता येत नाही. कुठल्याही सूक्ष्मदर्शकाखाली सुद्धा मन सापडणार नाही, कारण मन ही शक्ती आहे. मग आता पुढे त्यांनी सगळ्या त्या शक्ती सांगितल्या आहे. जाणणं आणि वस्तू प्रकाशणं, विवेक, बुद्धी, शहाणपण, दृष्टी, धैर्य, विचार, चिंतन, मनाची व्यग्रता, स्मृती, संकल्प, निश्चय, प्राणवृत्ती, विषयतृष्णा, लोभ इत्यादी सगळ्या वृत्ती म्हणजे हे जाणीवेचेच व्यक्त प्रकार आहेत. या सगळ्या वृत्ती आपण जाणतो बरं का, आपल्याला माहिती आहेत. या सगळ्या वृत्ती आपल्यामध्येच आहेत. वस्तू प्रकाशित होते. मला समोर दिसतंय की हे आंब्याचं झाड आहे. हा इथे ठेवलेला हा फ्लॉवर पॉट आहे. तिथे ठेवलेली ती खुर्ची आहे. ती वस्तू आहे, ती प्रकाशित होते आणि तेव्हा मला कळतं की नक्की काय आहे. त्याच्यातनं विवेकही मला समजतो की हे योग्य आहे, हे चांगलं आहे, हे वाईट आहे. हा विवेकही आहे, बुद्धी आहे. बुद्धीने ते संदेश पोचतात. त्यामुळे काय महत्त्वाचं आहे, काय कमी महत्त्वाचं हेही कळतं. शहाणपण आहे किंवा काय, कुठल्या मार्गाने जायचं, कुठल्या मार्गाने नाही हेही कळतं. दृष्टी आहे, धैर्य आहे, विचार आहे, चिंतन आहे. ह्या सगळ्या वेगवेगळ्या वृत्ती आहेत. वेगवेगळ्या वृत्ती जशा अशा अचानक किंवा न कळत जरी प्रगट होत असल्या तरी जर का आपण त्याचं क्लासिफिकेशन, वर्गीकरण करायचं ठरवलं तर तेही करता येतं. आणि हे सगळे जाणीवेचेच प्रकार आहेत. आणि जाणीव म्हणजे काय आहे, तर जाणीव म्हणजे आहे कॉन्शियसनेस. दासबोधामध्ये तर समर्थांनी म्हटलं आहे, जाणीव हाच विष्णू आहे.
जाणीव असणं, कॉन्शियसनेस किंवा ज्याला संविद म्हटलेलं आहे. सुंदर. संवेदना हा पुढचा शब्द झाला, पण संवेदनाच्या पूर्वी संविद आहे. कळतंय मला की अरे ही ओळखीची व्यक्ती मला भेटली, की अरे हे चित्र मी पूर्वी कधीतरी पाहिलं आहे, किंवा अरे हा पदार्थ मला माहिती आहे, ह्याची मी चव चाखलेली आहे, हे पूर्वी कधीतरी मी खाल्लेलं आहे. ही सगळी जी जाणीव आहे ना, तोच खरा विष्णू आहे. त्यामुळे हृदय आणि मन हे जरी आपण व्यवहारात समान अर्थाने वापरत असलो तरी हृदय हे ऑर्गन आहे, अवयव आहे, ते दाखवता येतं आणि मन काही दाखवता येत नाही. आता थोडंसं आता एवढं तर तुम्हाला नक्की समजलं आहे. आता जाणीव म्हणजे नेमकं काय हे बघूया. आणखीन आत जायचं आहे आपल्याला. हृदयामध्ये जाणीव असते. हृदयामध्ये जाणीव आहे. मला अभ्यास करायचा, ही जाणीव माझ्या हृदयात आहे. मला PhD करायची आहे, मला इथपर्यंत पोचायचं आहे, मला ह्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवायचं, ही मला जाणीव आहे. जाणीव कुठे असते? ती हृदयात असते. आणि ती जाणीव आहे संज्ञानम किंवा सम्यक ज्ञानम. ही ज्ञशक्ती म्हणजे जाणीव वेगवेगळ्या कार्यातून दिसून येते. कशी दिसून येते बघा. आता आणखीन आपण त्याचं विभागणी करणार आहोत. जाणीव तर तुम्हाला कळलं. ही जाणीव वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या प्रकाराने दिसून येते. कशी ती बघूया. मी जिवंत आहे, ही मला जाणीव आहे. मी जिवंत आहे, मला माहिती आहे, आय नो, मला माहिती आहे की मी जिवंत आहे, मला अस्तित्व आहे. याला जाणीव किंवा संज्ञान किंवा संविद म्हणतात. हे कोणाला मला प्रूव्ह करायचं नाही आहे, हे मला कुणाला दाखवून द्यायचं नाही. आय नो, आय एम अलाइव्ह, मी जिवंत आहे याची मला जाणीव आहे आणि त्यालाच म्हणलेलं आहे संविद. आता त्याचे आणखीन वेगवेगळे भाग किंवा त्याचे उपविभाग आपण बघणार आहोत. आज्ञानम हे झालं. संज्ञानम कळलं आपल्याला. संज्ञान किंवा संविद किंवा जाणीव किंवा कॉन्शियसनेस हे कळलं. आता पुढचा प्रकार आहे आज्ञानम. थोडं समजून घेऊ शांतपणाने, एकाग्र चित्ताने समजून घेतलं तर हे समजणारच आहे तुम्हाला निश्चित. आज्ञानम म्हणजे आज्ञप्ती किंवा ईश्वर भाव. थोडं समजून घेऊया. आज्ञप्ती, आज्ञा आपल्याला माहिती आहे. आज्ञा म्हणजे आपण ऑर्डर या अर्थी म्हणतो. आणि आपण ऑर्डर्स कुणाच्या फॉलो करतो? आपले जे वरिष्ठ आहेत. शाळेमध्ये असताना शिक्षकांच्या असतील, ऑफिसमध्ये असताना कोणी बॉस असेल, कोणी साहेब असतील, घरामध्ये असेल तर वडीलधारी मंडळी असतील. आपण ह्या आज्ञा फॉलो करतो, पालन करतो. ही आज्ञानम ही, किंवा आपण मोठे झाल्यानंतर आपल्या आज्ञा आपल्यापेक्षा लहान व्यक्ती फॉलो करतात, पाळतात. ही आज्ञानम ही शक्ती आहे. ती आज्ञानम शक्ती काय आहे? त्याच्यापेक्षाही व्यापक विचार आहे. आज्ञाचा अर्थ तुम्हाला कळला आहे, पण आज्ञानम ही शक्ती म्हणजे तो ईश्वर भाव आहे. आणि ईश्वर भाव म्हणजे त्या देवाचा काही संबंध नाही आहे. ईशन शक्ती असणं म्हणजे ईश्वर भाव आहे. ईश्वर भाव म्हणजे लीडरशिपचे जे गुण असतात ना, ते असले तर त्यांच्या आज्ञा आपोआप पाळल्या जातात. व्यवहारातही बघतो आपण, समाजामध्ये सुद्धा बघतो. एखादा नेता असतो, एखादा लीडर असतो आणि त्यांनी सांगितलं की सगळा समाज त्यांच्या आज्ञा पाळतो, कारण त्यांच्याकडे ईशन शक्ती आहे. परमेश्वर हा ईश्वर आहे कारण त्याच्याकडे ईशन शक्ती आहे. पण जसं अगदी मिलिटरीमध्ये सुद्धा, आर्मीमध्ये सुद्धा जे कोणी उच्च पदावर आहेत त्यांच्या आज्ञा लगेच पाळल्या जातात, कारण त्यांच्याकडे ईश्वर भाव आहे. शब्द थोडा समजून घेऊया. ईश्वर भाव म्हणजे नेतृत्व गुण ज्यांच्याकडे येतो. आपण मागे सुद्धा पाहिलं होतं, तुम्हाला आठवत असेल, भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये क्षत्रियाची तत्त्व जाणून घेताना आपण हा श्लोक पाहिला होता. शौर्यं तेजो धृतिर्दाक्षै युद्धे चाप्य पलायनम दानम ईश्वर भावश्च क्षात्रं तेजस. क्षात्रांचं वैशिष्ट्य त्याच्यामध्ये सांगितलं ते, पण त्याच्यामध्ये ईश्वर भाव सांगितलं होतं. आणि ईश्वर भाव म्हणजे ईश्वराप्रती आस्तिक्य नाही, तर ईश्वर भाव म्हणजे नेतृत्व गुण, लीडरशिपच्या ज्या क्वालिटीज आहेत त्या. आता आज्ञानम आपल्यातही आहे.
आपली लहान मुलं म्हणा, आपली नातवंड म्हणा, आपल्या हाताखालचे लोक, आपले नोकर चाकर आपल्या आज्ञा पाळतात, म्हणजे तो ईश्वर भाव प्रत्येकामध्ये आहेच. ही आज्ञा करण्याची शक्ती आहे आणि तसाच तो ईश्वर भाव त्या आत्म्यामध्ये आहेच. म्हणून तर सगळी इंद्रिय त्याच्या आज्ञा फॉलो करतात. बाहेर कसला तरी आवाज झाला, मला आतून आज्ञा मिळाली, जा ग बघून ये कसला आवाज झाला बाहेर, कुठनं हा वास आला, कुठे काहीतरी जळलंय, कुठे काहीतरी घडतंय. हे सगळ्या आज्ञा जशा आतून मिळतात, कारण त्याच्यामध्ये ती आज्ञान शक्ती आहे. असं आहे, ह्या सगळ्या इंद्रियांना कोणीतरी आज्ञा करावी लागते, कुणीतरी प्रेरणा द्यावी लागते. हात जो माझा आहे किंवा डोळा माझा आहे तो जड आहे, त्याला स्वतःचं काही बुद्धी नाही आहे. त्याला कुणीतरी सांगावं लागतं की अरे जा तिकडे काहीतरी छान आहे, बघून ये. अशी आज्ञा दिल्यावर डोळा बघायला जातो, पाय तिकडे नेतात किंवा नाक त्याचा वास घेतो. हे सगळं ही आज्ञानम शक्ती आहे. म्हणजे प्रज्ञानम कळलं, आज्ञानम कळलं, नाही संज्ञान आणि आज्ञान कळलं. आता विज्ञान म्हणजे काय आहे? विज्ञानशक्तीसुद्धा आहे त्याच्याकडे. भौतिक ज्ञान, विविधतेचं ज्ञान, भिन्न वस्तूंचं किंवा भेदाचं ज्ञान म्हणजे विज्ञान. हा उपसर्ग जो आहे तो विविधता दर्शवतो. त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टींचं ज्ञान म्हणजे विज्ञान. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि विज्ञान म्हणजे भौतिक फिजिक्सचं जे ज्ञान आहे ते विज्ञान आहे आणि मेटाफिजिक्स जे आहे किंवा आत्मज्ञान आहे ते ज्ञान आहे. मग आता आपल्याकडे माहिती आहे आपल्याला 14 विद्या आहेत, 64 कला आहेत, अनेक भाषा आहेत. ह्या सगळ्याचं ज्ञान हे सुद्धा विज्ञानच आहे. म्हणजे संज्ञान कळलं, आज्ञान कळलं, विज्ञान कळलं. आता प्रज्ञान जाणून घेऊया. प्रज्ञान सुंदर शब्द आहे, महत्त्वाचा शब्द आहे. प्रज्ञान म्हणजे आकलन शक्ती, स्फूर्ती, प्रतिभा, हे सगळं प्रज्ञानमध्ये आहे. समजायला पाहिजे ना. कानावर तर पुष्कळ पडत असतं. एखादं व्याख्यान ऐकायला जातो आपण, तासभर ऐकतो पण आकलन काहीच होत नाही, असं होतं. किंवा कधीकधी एखादं प्रभावी वक्ता असेल तर प्रत्येक शब्द आपल्याला आकलन होतो, हृदयात अगदी ठसतो. आकलन शक्ती मात्र ज्याची त्याचीच असते. आता बघा ना, शाळेमध्ये वर्गामध्ये 60 मुलं असतात, पण सगळ्यांची आकलन शक्ती सारखी नसते. शिक्षक सगळ्यांना तेच ज्ञान देत असतात, पण काही मुलांना अगदी ते उत्तम रीतीने समजतं, काही मुलांना ते पुन्हा पुन्हा ऐकल्यावर समजतं आणि काही मुलांना नाही तर नाहीच समजत. कारण ही आकलन शक्ती आहे, प्रज्ञान शक्ती आहे. आणि याहीपेक्षा श्रेष्ठ प्रज्ञान शक्ती असते, तिला प्रतिभा असं म्हटलेलं आहे. मागेही बोलली आहे मी, बुद्धी आहे, मेधा आहे, प्रज्ञा आहे आणि सर्वोच्च बुद्धीचा स्तर आहे तो प्रतिभा आहे. आणि प्रतिभा म्हणजे नवीन चमकदार कल्पना सुचणं हीच प्रतिभा आहे. आणि म्हणूनच आपण म्हणतो कवींना ही प्रतिभा असते किंवा ज्याला उन्मेष फुटतात. नवनवोन्मेष शालिनी प्रतिभा असं म्हटलं जातं. उन्मेष किंवा आपल्या गीतामध्ये सुद्धा आहे ना, जय शारदे वागेश्वरी किंवा वीणेवरी फिरता तुझी चतुरा कलामय अंगुली संगीत जन्माये नवे जडता मतीची भंगली. किती सुंदर सांगितले. हे त्या शारदेमधनं हे संगीत निर्माण होतं आणि मग काय होतं, मतीची जडता आहे ना ती भंगली. आणि मग होतं काय, उन्मेष कल्पतरुवरी बहरून आल्या मंजिरी जय शारदे वागेश्वरी. हे उन्मेष, या मंजिरी जशा एक आम्रमंजिरी आहे, तुळशीच्या मंजिरी आहेत, जशा बहरून येतात तशी ही मंजिरी, ही उन्मेष, ही प्रतिभा बहरून येते आणि त्याला इथे प्रज्ञान म्हटलेलं आहे. आता समजलं तुम्हाला, संज्ञान समजलं, आज्ञान, विज्ञान आणि प्रज्ञान एवढं समजलं. आता पुढचे बघूया. आपण पुष्कळ यादी वाचली होती. संज्ञानम, आज्ञानम, विज्ञानम, प्रज्ञानम एवढं तर कळलं. आता पुढे आहे मेधा, दृष्टी, धृती, मती, मनीषा, ज्योती. हे सगळं समजून घेऊया. मेधा ओळखीचा शब्द आहे, आपल्यापैकी अनेकांचं नाव असेल मेधा. मेधा म्हणजे काय आहे, धारण करण्याचं सामर्थ्य किंवा धारण करण्याची शक्ती म्हणजे मेधा. आकलन शक्ती पाहिली
पण ती आकलन शक्ती धारण करायला पाहिजे. आत्ता ऐकलं आणि लगेच विसरलं असं नाही चालणार. मेधा काय करते तर मेधा हे धारण करते. आणि म्हणून आपण आपल्या प्रार्थनेत सुद्धा म्हटलं आहे ना, श्रुतम मे मा प्रहासीही, मी जे ऐकले ते मला सोडून जाऊ देऊ नकोस, म्हणजेच माझी मेधा जागरूक ठेव. ही मेधा आहे, धारण करण्याची शक्ती आहे, ती आहेच आपल्यामध्ये. दृष्टी, दृष्टी म्हणजे फक्त ही दृष्टी नाही बरं का, चर्मचक्षुची दृष्टी इथे अपेक्षित नाही आहे. तर इथे दृष्टी म्हणजे काय आहे, इंद्रियांच्या द्वारा सगळ्या विषयांची जी उपलब्धी आहे, म्हणजे कानाने दृष्टीने पाहणं तर आहेच आहे, पण पाहणं म्हणजे फक्त पाहणं नाही आहे, याच्यामध्ये ऐकणं आहे, याच्यामध्ये वास घेणं आहे, याच्यामध्ये स्पर्श ज्ञान आहे, याच्यामध्ये चव घेणं आहे, म्हणजे ज्याला परसेप्शन म्हटलं आहे ना, हे सगळं त्याच्यामध्ये आलं आहे. त्यामुळे दृष्टीमध्ये सगळ्या इंद्रियजन्य विषय ज्ञान आहे, परसेप्शन जे आहे त्याच्यामध्ये अंतर्दृष्टीसुद्धा आली बरं का. ही दृष्टी म्हटलेली आहे. मेधा कळलं, दृष्टी कळलं. आता धृती म्हणजे काय आहे, पुष्कळ वेळा बोलले भगवद्गीतेत, तर मी खूप वेळा धृतीबद्दल बोलली आहे. पण धारणा, धैर्य किंवा ज्याच्यामुळे सतत प्रेरणा मिळते, कार्य करायला शक्ती मिळते, निराशा येत नाही, हातून चांगली कामं घडतात, ती धृती आहे. बघा ना, आपण आरंभशूर खूप असतो. एखादं काम आपण सुरू करतो, पण काही दिवसातच ते 4 दिवसातच बारगळतं, नीट ते पूर्ण होत नाही, कारण धृतीची कमी असते. धृती म्हणजे धारणा, ते टिकून राहायला पाहिजे, तो उत्साह पाहिजे, मागणं काहीतरी पुश पाहिजे, ती धृती आहे. आणि धृती आणि उत्साहाची जोडी आहे बरं का. गमतीने नेहमीच असं म्हटलं जातं की धृती ही पत्नी आहे आणि उत्साह हा पती आहे. जिथे धृती असेल तिथे उत्साहाला यावंच लागतं, पत्नी गेली की पतीला यावंच लागतं. त्यामुळे धृती आणि उत्साह जर का असतील तर कार्य निश्चितपणाने सिद्धीला जातं. अगदी सात्विक कर्त्याच्या लक्षणामध्ये सुद्धा भगवद्गीता हेच सांगते, धृत्युत्साह समन्वितः. धृती आणि उत्साह हे बरोबरच जातात. आणि म्हणून कुठलंही चांगलं काम घडायचं असेल, बघा ना, अगदी स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, लोकमान्य टिळक असतील, नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, यांची धृती अतिशय श्रेष्ठ होती, प्रभावी होती, प्रेरणादायी होती. आणि म्हणून अवघड वाटणारी कार्यसुद्धा त्यांनी अशी सहजतेने साध्य केलेली आहेत. त्यामुळे धृती हा महत्त्वाचा एक फॅक्टर आहे असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर म्हटलेलं आहे मती. आता मेधा तर पाहिला आपण, बुद्धी पण पाहिला. आता मती म्हणजे काय, तर मती म्हणजे बुद्धी नाही, मती म्हणजे धृती नाही, मती म्हणजे मेधा नाही, तर मती म्हणजे मनन करण्याची शक्ती. मनन, श्रवणानंतर मनन सांगितलेलं आहे. त्यामुळे मनन करण्याची शक्ती ज्याच्याकडे आहे, जे समजलं आहे त्याचं वारंवार मनन करणं, मनातल्या मनात साधक बाधक मुद्दे मांडणं किंवा निश्चय करणं म्हणजे मती आहे. मती, मती फार सुंदर शब्द आहे. ऐकलं, पण ऐकल्यानंतर पुन्हा त्याच्यावर विचार करायचा, मनन सतत, किंवा हे योग्य आहे, किंवा हा मुद्दा कसा मांडता येईल, किंवा हा ह्याच्यापेक्षा कसा सरस आहे, हे सतत विचार करणं, हे मती आहे. पुढे म्हटलेलं आहे मनीषा. आता मनीषा आणि मतीमध्ये थोडा फरक आहे. मनीषा म्हणजे मनन करण्याचं स्वातंत्र्य, निर्भय वृत्तीने मनन करण्याची शक्ती किंवा मनावर ताबा ठेवण्याची शक्ती आहे. मनसः ईशा इति मनीषाः, ती मनीषा आहे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे मनन करण्याचं स्वातंत्र्य पाहिजे, ती शक्ती पाहिजे, ती धारणा पाहिजे, त्याला मनीषा म्हटलेलं आहे. आता पुढचा जो शब्द आहे तो अजिबातच आपल्या परिचयाचा नाही, तो आहे ज्यूतिही. नाही ऐकला, फारसा कधी ऐकला नाही. ज्यूतिही, ज्यूती. ज्यूती म्हणजे काय आहे, चित्ताला होणाऱ्या दुःखाची प्राप्ती किंवा क्लेश आहेत, याला ज्यूती म्हटलेलं आहे. सुखाचा अनुभव जसा येतो तसा आपल्याला अनेक वेळेला दुःखाचा अनुभव आधीच येतो. दुःख क्लेश होण्यापूर्वीच कधी कधी आपण म्हणतो की मला त्या अशुभाची चाहूल लागली, किंवा आपण म्हणतो की उजवा डोळा, उजवी भुवई, उजवी पापणी फडफडते, म्हणजे काहीतरी आज वाईट घडणार, अपशकुन घडणार असं वाटतं की नाही. किंवा काही असं काहीही झालं नाही तरी कधी कधी सगळं चांगलं असतं, पण मनाला एक हुरहुर वाटते, मनाला एक दुःखद अशी एक सूचना, अशुभसूचक सूचना मिळते.
आणि म्हणून त्याला ज्युती म्हटलेलं आहे. अस्थिर मन आहे हे व्यग्रता आहे. खरं म्हटलं तर ज्युतीचा जर का तुम्ही डिक्शनरीमध्ये अर्थ बघायला लागलात तर त्याचा अर्थ आहे वेग, स्पीड किंवा व्हेलॉसिटी ज्याला म्हणतात तो आहे. पण इथे ज्युतीचा अर्थ दुःखाची चाहूल लागणं. अशुभ गोष्टी घडण्याआधी कधी कधी आपण म्हणतो, तरीच मला वाटत होतं बरं का, सकाळपासून काहीतरी वाईट घडणार असं वाटत होतं. असं होतं की नाही? घडणार आहे पुढे, अजून माहितीच नाही आहे किंवा त्याची चिन्ह पण नाही आहेत, पण मनाला सूचना मिळते, त्याला ज्युती म्हटलेलं आहे. ही ज्युतीसुद्धा त्याच्याकडनंच मिळत असते. आता स्मृती म्हटले, पुढचा शब्द आहे स्मृती. स्मरणं, वाचलेलं, ऐकलेलं, अनुभवलेलं जे साठवणं आणि ते योग्य वेळेला आठवणं ही स्मृती आहे. पुष्कळ आपण लहानपणी खूप गोष्टी पाठ करतो. गणितातले काही फॉर्म्युले असतील, केमिस्ट्रीचे काही सूत्र असतील, सुभाषितं असतील, काही मराठी सुविचार असतील, पाठ पुष्कळ केले, कविता वगैरे खूप सगळं पाठ आहे. पण आत्ता आठवत नाही हो, मग काय उपयोग? स्मृती म्हणजे जे पाठ केलेलं आहे, जे डोक्यात साठवलेलं आहे, जे मनात संग्रहित केलेलं आहे, ते योग्य वेळेला आठवणं ही स्मृती आहे. आणि ही स्मृतीसुद्धा हा एक बुद्धीचाच एक भाग आहे असंही म्हटलेलं आहे. ज्याच्या पुढची भावना आहे किंवा वृत्ती आहे ती म्हणजे संकल्प. म्हणजे जे आपल्याला समजलं आहे, जे ज्ञात झालेल्या रूपामध्ये भेद करता येणं हा संकल्प आहे. दोन व्यक्ती भेटल्यात, मला बरोबर मग कळतं, मला म्हणजे कुणालाही कळतं, हा गोरा आहे, हा काळा आहे, हा उंच आहे, हा बुटका आहे, हा श्रीमंत आहे, गरीब आहे. म्हणजे दोन गोष्टी किंवा व्यक्तीच नाही, वस्तूमध्ये सुद्धा हे गोड आहे, हे खारट आहे, हे तिखट आहे, हा भेद करता येणं हा सुद्धा संकल्पच आहे. किंवा ह्या मार्गाने जावं आणि ह्या मार्गाने जाऊ नये असं वाटणं हाही संकल्पच आहे. आणि आपलं जर का मन शुद्ध असेल तर ते योग्यच संकल्प करतं, बरोबर आपल्याला मार्ग दाखवतो. असा तो आहे तो संकल्प. किंवा हे करावं किंवा हे करू नये असं जे वाटतं की नाही, कधी कधी आपल्याला काही लोक भरीला पाडतात किंवा आपल्या चार मैत्रिणी आपल्या म्हणतात नाही नाही हे करूया आपण. पण माझं मन सांगते की नाही, या मार्गाने मी नाही जाणार, तुम्ही गेलात तरी चालेल पण मला ह्या मार्गाने जायचं नाही. हे जी माझी मनाची भावना आहे हा संकल्प आहे एक प्रकारचा. पुढचा शब्द आहे क्रतू. क्रतू याचा खरा अर्थ आहे यज्ञ, पण इथे अर्थ दिला आहे दृढनिश्चय, प्रयत्न, उत्साह. काय करायचं हे ठरवणारी जी शक्ती आहे ती क्रतू आहे. एवढा मोठा अगदी लंकेपर्यंत जो पूल बांधला वानरांनी, तेव्हा त्यांचा तो क्रतू किंवा तो दृढनिश्चयच कामाला आला ना. नाही तर वानरांनी एवढा पूल कसा काय बांधला असता. सेतू न चहा क्रतुश्रमाचा, उदात्त हेतू श्रीरामांचा असं म्हटलेलं आहे गीत रामायणामध्ये. हा क्रतू आहे. दृढनिश्चयाने कुठलीही गोष्ट करता येते. आपण म्हणतो ना, व्हेअर देर इज अ विल देर इज अ वे. त्यामुळे जिथे निश्चय आहे, जिथे संकल्प आहे, जिथे क्रतू आहे तिथे मार्ग सापडतोच. असा क्रतू आहे. पुढे म्हटलेलं आहे असू. असू म्हणजे प्राणशक्ती किंवा जिजिविषा. जगण्याची इच्छा आहे, जीवन प्रयत्नाला निमित्त होणारी जी वृत्ती आहे ती असू असं त्याला म्हटलेलं आहे. कितीही संकट आली तरी आपल्या सगळ्यांना जिवंत राहण्याची जी इच्छा आहे त्याला असू म्हटलेलं आहे. किंवा त्या असूमुळेच आपलं श्वसन होतं आहे, पचन होतं आहे, अभिसरण होतं आहे, हे सगळी करणारी जी वृत्ती आहे ती असू म्हटलेलं आहे. आणि शेवटचं आहे काम. काम आणि वश आहे. काम म्हणजे जे माझ्याकडे नाही, जवळ जे विषय नाहीत त्याची आकांक्षा असणं, त्याची तृष्णा असणं, त्याची लालसा असणं, हे काम आहे. आणि वश हे शेवटची वृत्ती आहे. वश म्हणजे भोगाची, स्वामित्वाची इच्छा असणं हे वश आहे. स्त्री हवीशी वाटणं, स्त्री संपर्काची इच्छा असणं हे सुद्धा वश आहे. त्यामुळे कामामध्ये आणि अनेक गोष्टी येतात. लोकेशणा, वित्तेषणा, दारेषणा, पुत्रेषणा, या सगळ्या ईषणा येतात. आता हीच किती नावं आपण पाहिली बघा. संज्ञान, विज्ञान, आज्ञान, प्रज्ञान, मेधा, धृती, दृष्टी, मती, मनीषा, ज्युती, संकल्प, क्रतू, असू वगैरे आपण पुष्कळ पाहिलं. सर्वाणि एव एतानि प्रज्ञानस्य नामधेयानि भवति.
आता पुन्हा एक कन्क्ल्युजन काढलं आहे, पुन्हा एक तात्पर्य सांगितलं आहे की या सगळ्या अंतःकरणाच्या सगळ्या वृत्ती म्हणजे त्या एका प्रज्ञानाचीच नावं आहेत. असे भाग नाही आहेत बरं का, की चला आता मी संकल्प करतो, असं नसतं. हे सगळं आपल्याच प्रज्ञानामध्ये हे सगळं घडतंय आणि आपल्याला त्याचा पत्ताही नसतो. घडत असतं आपल्या शरीरामध्ये, पण आपल्याला कळत नाही की हे क्लासिफिकेशन आहे. आत्ता मला हे मनन करायचं वाटतंय, आता मला हे आठवावंसं वाटतंय, असं काही मी ठरवत नाही. हे सगळं सहज घडत असतं. आणि म्हणून या वृत्तींची जरी नावं वेगवेगळी असली, आपल्या सोयीसाठी आपल्याला समजण्यासाठी जरी हे वेगवेगळं आपण आत्ता समजून घेतलं असलं, तरी सगळी ही नावं म्हणजे त्या एका प्रज्ञानाचीच नावं आहेत. त्याची स्वाभाविक नावं नाही आहेत, तर ती औपाधिक नावं आहेत, उपाधी आहेत. एक एक त्या कार्याप्रमाणे त्या उपाधींची नावं आहेत, की आत्ता मी संकल्प करते, आत्ता मी स्मृती करते, आता मी मनन करते. हे सगळी नावं त्याचीच आहेत. आणि ह्या सगळ्या वृत्ती म्हणजे त्या एका जाणीवेच्या कार्यशक्ती आहेत. समजते आता, थोडं समजते. व्हास्ट आहे, व्यापक आहे, हा पोर्शन आहे किंवा ह्या वृत्ती आहेत. पण विचार केला ना तर हे सगळं तुमच्या आमच्या ओळखीचंच आहे. याच्यात नवीन काहीच नाही आहे, की माहिती नसलेलं असं काहीच नाही आहे. त्यामुळे ती एकच जाणीव अनेक रूपांनी वेगवेगळ्या रूपांनी प्रत्ययाला येते. पण ह्या सगळ्याचं मूळ आहे ते काय आहे? जाणीव. जाणीव हाच विष्णू आहे असं दासबोधात म्हटले. ही जाणीव त्यालाच प्रज्ञान किंवा त्याला चित्त किंवा त्याला संविद असं म्हटलेलं आहे. म्हणून तर आपण म्हणतो ना सच्चित आनंद. तेच चित आहे, तेच संविद आहे, तेच प्रज्ञान आहे. आणि ह्या सगळ्या वृत्ती म्हणजे त्या प्रज्ञानारूपी सरोवरावरचे तरंग आहेत. आता थोडं समजते. प्रज्ञानरूपी सरोवरावर तरंग उठतात, वृत्तींचे तरंग आहेत. आणि ह्या सगळ्या वृत्ती आहेत, सगळ्या एकदम तरंग नाही उठत. कधी स्मृतीचा आहे, कधी मतीचा आहे, कधी धृतीचा आहे, कधी ज्युतीचा आहे. वेगवेगळे तरंग आहेत. आणि अशा 22 वृत्तींचा उल्लेख या संकेतकोशामध्ये केलेला आहे. आता बघूया परत थोडंसं पुन्हा त्याचं एक रिव्हिजन किंवा त्याच्याकडे मागे वळून बघूया. संकल्प, वासना, इच्छा, स्मृती, धृती, श्रद्धा, उत्साह, कारुण्य, कळकळ, प्रेम, दया, कृतज्ञता, काम, लज्जा, आनंद, भीती, राग, द्वेष, लोभ, मद, मत्सर आणि क्रोध. या सगळ्या वृत्ती आहेत, आपल्याच अंतःकरणात उठणाऱ्या या वृत्ती आहेत. आणि अजून एक गंमत सांगू का? या सगळ्यांना त्या शक्तीचं म्हणजे ही शक्तिरूपाने हीच त्याची नावं आहेत, शक्तीचीच ही सगळी नावं आहेत. किंवा आपण म्हणतो ना या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. मग बुद्धिरूपेण म्हणा, कधी शांतिरूपेण म्हणा, कधी क्षांतिरूपेण म्हणा, कधी लज्जारूपेण म्हणा, कधी निद्रारूपेण. सगळ्या त्या एकाच शक्तीची ही सगळी रूपं आहेत. आता जास्त समजले, आता अधिक स्पष्ट होते. इथे वेगवेगळे विभाग नाही आहेत, इथे फक्त प्रज्ञान आहे, इथे फक्त जाणीव आहे, फक्त संविद आहे, फक्त चित आहे. त्याच्यावर अनेक तरंग उठत आहेत. आणि म्हणून हे चेतना काय, लज्जा काय, आनंद, भीती, बुद्धी, निद्रा, क्षुधा, छाया, शांती, शक्ती, तृष्णा ही सगळी त्याचीच नावं आहेत. किंवा अगदी मातृवात्सल्य हे सुद्धा त्या शक्तीचंच एक रूप आहे. बाळाला बघितल्यानंतर आईच्या हृदयामध्ये जे वात्सल्य दाटून येतं ती शक्तीच आहे. ठरवून नसतं करायचं ते, की चला आता बाळाला घ्यायचं म्हणजे आता वात्सल्य वृत्ती बाहेर यायला, असं नसतं. ते सगळं आतून आपोआप उद्भवत असतं. असा हा दुसरा मंत्र मोठा आहे, व्यापक आहे, विस्तृत आहे, पण अतिशय जवळचा आहे. आणि ह्याच्यात न समजण्यासारखं मला तरी वाटत नाही की काही आहे. आपल्या सगळ्यांना हा मंत्र समजला आहे असं गृहीत धरून आता पुढच्या मंत्राकडे जाऊया. तोही व्यापकच आहे, तोही मोठाच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये येणारे महावाक्य. त्यामुळे आता लक्ष देऊन ऐकूया. मोठा मंत्र आहे, तिसरा मंत्र. एष ब्रह्म, एष इंद्र, एष प्रजापती,
एते सर्वे देवाः इमानी च पंचमहाभूतानि पृथिवी वायुराकाश आपो ज्योतिषीम् इति एतानि इमानि च क्षुद्रमिश्राणीव बीजानि इतराणि च अंडजानि च जारुजानि च स्वेदजानि च उद्भिजानि च अश्वाः गावः पुरुषाः हस्तिनो यत्किंच एतत् एदं प्राणिं जंगमं च पतत्री च यच्च स्थावरं सर्वं तत् प्रज्ञाननेत्रं प्रज्ञाने प्रतिष्ठितं प्रज्ञानेत्रो लोकः प्रज्ञाप्रतिष्ठा प्रज्ञानं ब्रह्म. मोठा मंत्र आहे. सगळं नाही समजलं, थोडे शब्द समजले. काय सांगितलं आहे? सगळ्यात महत्त्वाचं शेवटचं वाक्य आहे प्रज्ञानं ब्रह्म इति. प्रज्ञान हेच ब्रह्म आहे. आता कशाची उपासना करायची समजते ना आपल्याला. या सगळ्या जाणीवा ज्याच्या अधिष्ठानावर आहेत ते प्रज्ञान, ती जाणीव, ती संविद, ती चित्शक्ती म्हणजेच ब्रह्म आहे. प्रज्ञानं ब्रह्म. आता मग तुम्ही म्हणाल मग ते देव वगैरे त्यांची उपासना नाही करायची का? पुढे सांगितलं आहे हाच इंद्र आहे. हा इंद्र आहे, हा प्रजापती आहे, हा सर्व देवता आहे. पृथ्वी वायू आकाश पाणी तेज ही सगळी पंचमहाभूतं किंवा अनेक सगळी प्रकारची बीज म्हणजे अंडज आहे, जारज आहे, स्वेदज आहे, उद्भिज आहे, जीव प्राणी आहेत, गाई घोडे माणसं हत्ती म्हणजे जे जे काही सजीव आहे, चालणारं आहे, उडणारं आहे, निश्चल आहे, ते सर्व काही म्हणजे प्रज्ञाननेत्र म्हणजे प्रज्ञानाच्या सत्तेने वागणारे आहे. प्रज्ञान हाच त्यांचा आधार आहे. हे संपूर्ण जगत म्हणजे प्रज्ञाननेत्र आहे आणि म्हणून प्रज्ञान हेच ब्रह्म आहे. खूप अवघड वाटते, खूप मोठं पण आहे. पण बघा ना, आपण शाळेत असताना भूमितीमध्ये प्रमेय सोडवायचो. हे गृहीत आहे, हे पक्ष आहे, हे साध्य आहे आणि मग त्याच्यासाठी काय काय गृहीत आहे हे सगळं आधी करायचं आणि मग सगळ्याचं एक एक स्टेप बाय स्टेप केल्यानंतर शेवटी आपण म्हणायचो देअरफॉर ABC इज अ ट्रायंगल. म्हणून हा ABC हा असा असा कोन आहे असं काहीतरी शेवटी त्याच्यातनं साध्य करायचं. आता इथे काय सांगितलं आहे तेच सांगितलं आहे. प्रज्ञान हेच ब्रह्म आहे. मग आम्हाला अजून कळत नाही प्रज्ञानाची उपासना करायची म्हणजे नेमकी कोणाची करायची. मग ते इंद्र, ते गाई, ते हत्ती यांची उपासना नाही का करायची? अहो सगळं तेच आहे. एक 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 आता स्टेप बाय स्टेप बघायचे. केवळ आतल्या गोष्टी तर पाहिल्या आपण, त्या धृती मती काय ज्युती संकल्प क्रतू असू वगैरे ते पाहिलं, त्या आतल्या शक्ती होत्या. आता काय म्हटलं आहे बाहेरच्या शक्ती ह्यासुद्धा या प्रज्ञानाचीच रूप आहेत. आता आणतायत कुठे आपल्याला हाताला धरून? हळूहळू करत सगळ्या चराचरामध्ये एकच शक्ती एकच प्रज्ञान आहे. आतही तेच आहे, बाहेरही तेच आहे, चरातही तेच आहे, अचरातही तेच आहे, तुझ्यातही तेच आहे आणि माझ्यातही तेच आहे. हळूहळू एक 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 मंत्र शांतपणाने वाचायचं आहे. त्याच्यावर आपलं आपण त्याचं मनन करायचं आहे आणि मग कळायला लागतं सर्वम खल्विदम ब्रह्म. सगळं ब्रह्मच आहे. आता बघा ना, आपण मागे पाहिलं होतं त्या विद्रुतीद्वाराने त्या मूर्धनेतनं ज्यांनी प्रवेश केला ते ब्रह्म आहे एवढं आम्हाला कळलं होतं. विद्रुतीद्वाराने प्रवेश केला ते ब्रह्म हेच आहे. इंद्र म्हणजे कोण आहे? सगळ्या देवतांचा राजा आहे. आणि देव म्हणजे काय हेही मागे पाहिलं. देव म्हणजे इंद्रिय या अर्थाने द्युधातू आहे. प्रकाशमान आहेत ती सगळी इंद्रिय आहेत. त्यांचा राजा इंद्र आहे, ते पण तेच आहे. प्रजापती पण तोच आहे, विराटही तोच आहे. त्यापासून निर्माण झालेले अवयव त्यांच्या देवताही तोच आहे. ही पंचमहाभूते म्हणजे सुद्धा तोच आहे. आता कन्क्ल्युजन काढायचे. आता सगळं एक 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 आपण स्टेटमेंट करतो आहे आणि आता कन्क्ल्युजनकडे जायचे. छोटी छोटी सूक्ष्म मिश्रित बीजे आणि अन्य जे काही आहे ती सगळी त्याचीच रूप आहेत. बीज बीज म्हणजे झाडाचं बीज असंच नाही आहे, जीवमात्राचं सुद्धा बीज आहे. वटवृक्षाचं सुद्धा बी एवढूसं लहान असतं, दिसतच नाही रादर,
पण केवढा मोठा वटवृक्ष त्याच्यातनं निर्माण होतो. आंब्याची तरी कोय आम्हाला दिसते, पण सगळी जी बीज आहेत या विश्वामध्ये किंवा या सृष्टीचं बीज आहे तोही तोच आहे. किंवा चारी खाणी म्हणजे तोच आहे. खाणी, 4 खाणी म्हणजे काय आहे? अंडज, स्वेदज, उद्भिज आणि जरायुज, ही चारी जी खाणी आहेत, म्हणजे अंडज म्हणजे अंड्यातून निर्माण झालेले म्हणजे पक्षी वगैरे, स्वेदज म्हणजे घाणीतून किंवा घामातून जे निर्माण झालेले आहेत म्हणजे अगदी कीटक किंवा उवा किंवा ढेकूण असे जे आहेत, काय म्हणतात, उद्भिज म्हणजे प्राणी वनस्पती किंवा जलचर प्राणी, आणि जरायुज म्हणजे पशु पक्षी, पक्षी नाही पशु आणि माणूस, हे सगळे जरायुज आहेत. हे सगळे प्राणी आहेत, म्हणजे हलणारे प्राणी, पंख असणारे प्राणी तोच आहे. तोच जे स्थिर आहे, अचर आहे, तो देखील तोच आहे. झाडामध्ये झाड स्थिर आहे, झाड काही हलत नाही तसं, म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे जात नाही, पण तरी त्या झाडामध्ये सुद्धा तोच आहे. आणि ह्या सगळ्याला आणखीन एक शब्द वापरला आहे, तोच हे सगळं जे आहे ते प्रज्ञान नेत्र आहे. आणि नेत्र ह्याचा अर्थ इथे डोळा नाही. प्रज्ञान नेत्र म्हणजे नेणारा, नी धातू आहे, नी म्हणजे नेणारा. प्रज्ञान नेत्र आहे म्हणजे प्रज्ञानापर्यंत नेणारा तोच आहे. ही प्रज्ञा, जाणीव, चैतन्य प्रत्येक अणुरेणूला कुठेतरी नेत असतं. कुठे नेत असतं? उत्पत्तीकडनं स्थितीकडे, स्थितीकडनं लयाकडे चालू आहे. तुम्हाला वाटलं की तुम्ही एका जागी बसलायत, सगळ्या घडामोडी चालू आहेत तुमच्या शरीरामध्ये सुद्धा. आत्ताही तुमच्या शरीरात पचन आहे, रक्ताभिसरण आहे, श्वसन आहे, पेशींमध्ये परिवर्तन आहे, सगळं चालू आहे. मग हा प्रज्ञान नेत्र काय करतोय? त्या सगळ्यांना कुठेतरी नेत असतो. आणि सगळीकडे तुम्ही म्हणाल प्राणी, पक्षी, वनस्पती ठीक आहे, पण दगडात सुद्धा चैतन्य आहे. दगडामध्ये चैतन्य सामान्य दृष्टीला दिसत नसलं तरी त्याच्यात ते आहे. अहो, माऊलीने नाही का ती एवढी जड भिंत चालवली ना, त्याच्यात चैतन्य होतंच, ते फक्त विखुरलेलं होतं. ते त्यांनी एका दिशेला वळवलं आणि ती भिंत नेली, ती भिंत चालवली, कारण त्यांना त्याच्यामध्ये ते प्रज्ञान घन दिसलं. ते प्रज्ञान प्रल्हादाला नाही का त्या खांबामध्ये तो परमेश्वर दिसला. त्याच्या वडिलांनी विचारलं ना, काय तू नारायण नारायण म्हणतोयस, कुठे आहे तुझा तो नारायण? तो म्हणला सगळीकडे, याच्यात आहे, त्याच्यात आहे, इथे आहे, तिथे आहे. या समोरच्या खांबात आहे का? हो आहे ना. त्यामुळे सगळीकडे तो परमेश्वर त्या जसं प्रल्हादाला दिसला, माऊलींना त्या भिंतीत ते प्रज्ञान ब्रह्म दिसलं. त्यामुळे खरंच आहे, सर्वत्र अस्ति सदास्ति किं बहुगिरा त्वय्य अस्ति मय्य अस्तिच. प्रल्हादाने उत्तर दिलं होतं आपल्या वडिलांना. सर्वत्र अस्ति, सगळीकडे आहे, सदा अस्ति. असं नाही की काल होता आणि आता परवा नाही, असं नाही आहे. सर्वत्र अस्ति सदा अस्ति किं बहुगिरा, काय बोलू तरी कशाला, त्वय्यास्ति मय्यास्तिच, तुझ्यातही आहे आणि माझ्यातही आहे. इतकं जर का ते प्रज्ञान ब्रह्म सगळीकडे भरलं आहे, तर आम्ही कशाला डिफरन्शिएट करतो? आम्ही म्हणतो की हे माझं आहे, माझ्यामध्ये ब्रह्म आहे, तुझ्यामध्ये नाही. कशाला? काळ्यामध्ये नाही आणि गोऱ्यामध्ये असं आहे का? किंवा ब्राह्मणामध्ये आहे आणि शूद्रामध्ये नाही असं आहे का? अहो नाही, सगळीकडे ते समत्वानी भरलेलं आहे. सगळीकडे आहे. प्रत्येक या सृष्टीतला प्रत्येक अणुरेणू जिवंत आहे. मला वाटतंय की ह्या मातीत काय आहे, ह्याला पाय लावला तर काय होतं? अहो नाही नाही, त्याच्यातही चैतन्य आहे, चैतन्याने भरलेलं आहे. आणि चैतन्य म्हणजेच ब्रह्म आहे शेवटी. आता ब्रह्मचैतन्य, गोंदवलेकर महाराज, चैतन्य म्हणजेच ब्रह्म आणि ब्रह्म म्हणजेच चैतन्य. प्रज्ञानम ब्रह्म हा सिद्धांत म्हणजे ह्या ऐतरेयाने जगाला दिलेलं एक वरदान आहे. आणि ते ऋग्वेदाचं ब्रह्मवाक्य आहे, महावाक्य आहे. आता आलो की नाही बरोबर आपण? आता आलो की नाही आपल्या उद्दिष्टापर्यंत, आपल्या ध्येयापर्यंत, आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोचलो. किती गोष्टी पाहिल्या, अंतःकरणातल्या वृत्ती आहेत, जगातले सगळे जीव सृष्टी आहे, सगळं करत करत आलो कुठे? प्रज्ञानम ब्रह्म. आणि म्हणून तर आपण आपल्या संस्कृतीमध्ये जी सांगितली ना, चराचराची उपासना करायला सांगितली आहे, त्याच्यामागे तत्त्व हेच आहे. आम्ही कशाची पूजा करतो? आम्ही सगळ्याची पूजा करतो. आम्ही एकही गोष्ट सोडलेली नाही आहे. उठल्यावर पहिल्यांदा आम्ही हाताला नमस्कार करतो, कराग्रे, आमचाच अवयव आहे, ह्याला काय नमस्कार करायचा? पण आहे ना,
या हाताला आम्ही नमस्कार करतो, आम्ही भूमीला नमस्कार करतो, आम्ही सूर्याला नमस्कार करतो, आम्ही गाईला नमस्कार करतो, आम्ही अग्नीला करतो, तुळशीला करतो, वडाला करतो, बेल उंबर सगळ्याला करतो. अहो एवढंच नाही तर कावळ्याला सुद्धा आम्ही नमस्कार करतो, नागाला करतो. अहो हेही जाऊ दे, हे तरी प्राणी आहेत, हे तरी सजीव आहेत. आम्ही केरसुणीला सुद्धा नमस्कार करतो. एवढंच नाही तर चुकून एखाद्या गोष्टीला पाय लागला तरीसुद्धा आम्ही त्याच्यातलं देवत्व, त्याच्यातलं प्रज्ञान ब्रह्म जाणतो आणि त्याला नमस्कार करतो. त्यामुळे आमच्यासाठी सगळेजणं वंदनीय आहेत आणि हेच तत्त्व सांगितलं आहे, प्रज्ञानम ब्रह्म. आता काही अवघड वाटतंय का तुम्हाला? आता काहीच अवघड नाही. आता सगळं आपलंच आहे, आपल्या ओळखीचंच आहे. त्यामुळे कुठेही कशालाही आमचा चुकून जरी पाय लागला, व्यक्ती असो, वस्तू असो, पदार्थ असो, तर आम्ही लगेच नमस्कार करतो. कारण त्याच्यामध्ये परब्रह्म आहे. पाय लावणं म्हणजे त्या वस्तूचा अनादर करणे आणि नमस्कार करणं म्हणजे त्याला क्षमा मागणे. त्यामुळे कुठेही पाय लागला, चुकून लागला तरी आम्ही नमस्कार करतो. हेच त्या प्रज्ञानम ब्रह्मचं मर्म आहे. आता काहीही अवघड नाही. आता ऐतरेय उपनिषद आपल्याला सगळं समजलेलं आहे. तरी पण शेवटचा मंत्र काय सांगते बघूया. स एतेन प्रज्ञेन आत्मना अस्मात् लोकात उत्क्रम्य अमुष्मिन् स्वर्गे लोके सर्वान् कामान् आप्त्वा अमृतः समभवत्. अमृतः समभवत्. कुठलंही मंत्रामध्ये एखाद्या चरणाचा पुनरुच्चार आला, द्विरुक्ती आली की त्याचाच अर्थ समजायचा की हा आहे समारोप. अमृतः समभवत, अमृतः समभवत दोनदा आलं ना, आता संपलं, उपनिषद संपलं. पण अर्थ काय आहे? अमृतः समभवत, तो अमृतच झाला. कोण अमृत झाला? वामदेव, ऋषी वामदेव आहेत. त्यांनी काय केलं? या प्रज्ञानाच्या योगाने ह्या लोकातून तो वर गेला, स्वर्ग लोकापर्यंत गेला आणि सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होऊन तो अमर झाला. किंवा ते ऋषी वामदेव ऋषी अमर झाले असं म्हटलेलं आहे. आता ह्याच्यात तत्त्व काय सांगितलं? ह्या शब्दशः अर्थ कळला. तत्त्व काय सांगितलं आहे? प्रज्ञान म्हणजे शुद्ध जाणीव, हेच आत्म्याचं खरं स्वरूप आहे. प्रज्ञानम ब्रह्म, जाणीव हेच ब्रह्म आहे. आता हे तत्त्व सांगितलं. आता बघू याच्यामध्ये अजून स्पष्टीकरण काय सांगितलं आहे ते. आता व्यवहारात काय आहे? आपल्या देहाला जाणीव अगदी आपाद मस्तक व्यापून असते, त्याचप्रमाणे ती या सर्व विश्वाला सुद्धा व्यापून आहे. जाणीव म्हणजे फक्त माझ्या हृदयात आहे का? नाही नाही, इथे मला आत्ता नखाला, इथे मुंगी जरी चावली तर मला लगेच संवेदना जाणवणारच. म्हणजे नखातही ब्रह्म आहे का? आहे ना. ती जाणीव आहे, ती नखात आहे. ती अगदी केस कोणाचा ओढला गेला तरी धक्का लागतो, तरीसुद्धा वेदना होतात. म्हणजे ही जाणीव माझ्या संपूर्ण शरीराला व्यापून राहिलेली आहे. चटका बसला लगेच मी हात मागे घेते. प्रत्येक गोष्टीमध्ये ती जाणीव आहेच आहे. ती फक्त एका ठिकाणी साठवली आहे आणि मग सगळीकडे डिस्ट्रीब्यूट करते असं नाही आहे. ती संपूर्ण जशी या देहाला व्यापून आहे, तसंच अगदी तसं जे पिंडी ते ब्रह्मांडी, तशीच ही जाणीव ह्या संपूर्ण सृष्टीला, या ब्रह्मांडाला व्यापून आहे. आता थोडं समजते. एका गोष्टीवरनं अनेक गोष्टींचा आपण स्टेटमेंट करू शकतो किंवा एक सिद्धांत मांडू शकतो. आधी दृष्टांत बघायचे, आधी छोटी गोष्ट आणि मग मोठी गोष्ट. अज्ञानामुळे पण आपण काय केलं आहे? मी स्वतःला संकुचित केलं आहे. खरं जे माझ्या शरीरात आहे तेच सगळं ब्रह्मांडात आहे किंवा मीच ब्रह्मांड आहे खरं म्हटलं तर. पण तसं मला कळत नाही, पटत नाही. किती वेळा सांगून माझ्या ते काही उतरत नाही आहे. मला वाटते की हा एवढा देह म्हणजे मी. त्यामुळे मी स्वतःला संकुचित केलं आहे आणि म्हणून या देहापुरती जाणीव आहे, तेवढंच मला मी असं वाटतं. एवढीच जाणीव मी अनुभवते. आणि जोपर्यंत देह म्हणजे मी असं मला वाटतं, तोपर्यंत मग मला सुख आहे, दुःख आहे, द्वंद्व आहे, शीत आहे, उष्ण आहे, स्तुती आहे, निंदा आहे, मान आहे, अपमान आहे, सगळं मला भोगावं लागतं. पण एकदा जर का मी या देहातनं बाहेर पडले, देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, एवढंच करायला पाहिजे. तेच जमत नाही आहे ना. ही देहबुद्धीतनं मी बाहेर पडायला पाहिजे. हे सगळं ब्रह्मांड म्हणजे मी आहे
अशी खऱ्या अर्थाने यथार्थपणाने माझी भावना होईल, तेव्हा सुखदुःख उरणारच नाही. हे टोचलं, हे भाजलं, यांनी मला काहीतरी अपमानास्पद बोललं, कुणी किंवा मला जखम झाली, ऑपरेशन झालं, मला हे भावना राहणारच नाहीत, कारण मी स्वतः ब्रह्म होऊन जाणार आहे. जमत नाही ना. पण आज हृदय मम विशाल झाले, त्यात पाहुनी गगन लाजले, या विश्वाच्या कणाकणातून भरून राहिले अवघे मी पण, अरुणाचे मी गंध लावले, आज हृदय मम विशाल झाले. एवढं विशाल व्हायला पाहिजे. माझं हृदय या ब्रह्मांडाला भेदून पलीकडे जायला पाहिजे. हळूहळू हा माझा मीपणा विसरून व्यापक जेव्हा होईल, तेव्हा सुखदुःखाच्या पलीकडे जाता येईल. चित्ताला एकदा शुद्ध केलं की जाणीव व्यापक होत जाते आणि मग ही जाणीव व्यापक व्हायला पाहिजे. मी नेहमीच आपण बोलतो, मला कुठे जायचं आहे, आत्ता मी एवढंसंच वर्तुळ काढलं आहे माझ्या भोवती. ही मी, माझं कुटुंब, माझी मुलं, माझं घर, माझं दार, माझी प्रतिष्ठा, माझं समाजातलं स्थान, एवढंच एक छोटं वर्तुळ काढलं आहे. हळूहळू मोठ्या वर्तुळात जायचे आणि मग मोठी 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 वर्तुळं भेदत सर्कल विदाऊट सर्कम्फरन्स असं मला होता आलं, तर सुखदुःख राहणारच नाहीत. मग एवढीशी सुखदुःख याचं मला काहीच वाटेनासं होईल. पण हे जमत नाही. हे चित्त गढूळ कशामुळे होतं, तर कामवासना आहेत, राग आहे, हाव आहे, द्वेष आहे, मत्सर आहे. याच्यामुळे मी स्वतःला संकुचित बनवते. याच्यावर जर का मात करता आली, तर हे जे प्रबळ शत्रू आहेत ह्याच्यावर मात केली तर मग चित्त शुद्ध होईल. आणि म्हणून तर या चांडाळ चौकडीला त्या परमेश्वराच्या चरणावर अर्पण करून टाकायचे. हे जे सगळे द्वेष आहेत ना, हे षड्विकार आहेत, हे सगळे तिथे अर्पण करून टाकायचे आणि भगवंतापाशी गेल्यानंतर ते शिल्लकच राहणार नाहीत. जसा सूर्यापुढे अंधार शिल्लक राहतो का, तसं भगवंताला ते सगळं अर्पण करून टाकायचे. सगळ्या भावना, कामना, द्वेष, राग, मत्सर, मला जे काही आहे ते सगळं तुलाच अर्पण करून टाकतो असं म्हटलं की तेच शिल्लक राहणार नाहीत. आणि म्हणून आपल्याला एवढंच करता यायला पाहिजे की सगळी कार्य आपली आपली करायचीच, पण भगवंतांचं अनुसंधान ठेवून केलं तर आपली जाणीव आपोआप शुद्ध होणार आहे, व्यापक होणार आहे आणि या सगळ्याच्या पलीकडे जाता येणार आहे, की जे वामदेवांना करता आलं. वामदेवाने हे जाणलं की या सृष्टीतला प्रत्येक कण आणि कण प्रज्ञायुक्त आहे. प्रज्ञा हीच सगळ्यांचा आधार आहे, प्रतिष्ठा आहे, अधिष्ठान आहे. हे कळल्यानंतर ते स्वतः जसे ब्रह्मरूप झाले, या लोकातून वर जाऊन सगळ्यात वरच्या लोकाला म्हणजे स्वर्ग लोकाला प्राप्त झाले. त्यांना कोणत्याही कामना, वासना, भावना उरल्या नाहीत आणि ते जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटले. ओम भूः भुवः स्वः जनः तपः सत्यम असं एक एक लोक करत ते सगळ्याच्या पलीकडे गेले. आणि मग या माझ्यामध्ये तर चैतन्य आहेच, तसं तुझ्यामध्ये आहे, तसं त्या हत्तीमध्ये आहे, तसं त्या मुंगीमध्ये आहे, तसं त्या घोड्यामध्ये आहे, तसं त्या गोगलगाईमध्ये आहे. सगळीकडे ते चैतन्य एकच चैतन्य आहे. असंही नाही आहे की माझ्यातलं श्रेष्ठ चैतन्य आहे, त्याच्या मुंगीतलं कमी आहे, असं नाही आहे. तेच चैतन्याचा ज्याला अनुभव येईल तो हा सगळ्यात जी परमश्रेष्ठ अशी परमशांती आहे ती आत्मसात करू शकेल, ती शांती प्राप्त करू शकेल. आणि हेच खरं तर ह्या मानवी जन्माचं किंवा नरजन्माचं उत्कृष्ट असं ध्येय आहे. ह्या ऐतरेय उपनिषदाच्या माध्यमातून आपल्याला हे नवीन नाही आहे बरं का, हे नवीन काहीच नाही, हे काही तुम्हाला माहिती नाही आहे का, पण ह्याच्या मागचं वाक्य या सगळ्यांना एकत्रित करणारं सूत्र मात्र आपल्याला आजच्या ह्या उपनिषदातनं कळलं आहे, प्रज्ञानम ब्रह्म. आणि हे उपनिषद कशात आलं आहे, ऋग्वेदाच्या ऐतरेय आरण्याकाच्या 4थ्या अध्यायाचे हे 3 खंड आणि 5व्या आणि 6व्या अध्यायाचा 1 खंड असे 5 खंड आपण पाहिले. आणि त्याच्यातनं आपल्याला एवढं कळलं की निद्रा जशी स्वप्नाला उत्पन्न करते, तशी ही जी माया आहे ना, ही जगत भ्रांतीला उत्पन्न करते. आत्मा स्वतः निर्विकार असला तरी त्यांनी मायावृत्तीने हे ईक्षण आलोचन केलेलं आहे. सगळीकडे खरं म्हटलं तर ब्रह्म भरून राहिलेलं आहे,
पण मला मात्र ह्या विश्वामध्ये भिन्नता दिसते, भेद दिसतो, वेगळेपणा दिसतो, नानात्व दिसतं. कारण मी भ्रमात आहे. कारण माझ्या डोळ्यासमोर त्या मायेचा पडदा आहे, मायेची पट्टी बांधलेली आहे. खरं म्हटलं तर ह्या फुला पानं, अगदी गवतामध्ये, या झाडामध्ये, वेलीमध्ये, पशु पक्षी सगळ्यामध्ये, डोंगर नद्या पर्वत सगळ्यामध्ये ते ब्रह्म भरलेलं आहे. पण मला दिसत नाही, कारण मी भ्रमित झालेलो आहे. भ्रमेणाहं भ्रमेणत्वं भ्रमेणोपासका जनाः भ्रमेणेश्वर भावत्थं भ्रममूलमिदं जगत. हे सगळं जगच भ्रमाने भरलेलं आहे. आता मला काय करायचं आहे? मला या भ्रमातून बाहेर पडायचं. ह्या भ्रमाचा पडदा आहे, मायेचा पडदा आहे. त्यामुळे मला सगळं भिन्नता दिसते. ही वेगळी, तू वेगळी, तो वेगळा. मला भिन्नता दिसते, पण सगळं आहे ते वस्तुतः एकच ब्रह्म आहे. प्रज्ञानम ब्रह्म. हे खऱ्या अर्थाने तत्वतः जाणलं की हा भ्रमाचा पडदा नाहीसा होणार आहे आणि सगळीकडे ब्रह्मदर्शन घडणार आहे. एवढं तर ह्या ऐतरेय उपनिषदातनं आपण निश्चितच जाणून घेतलेलं आहे. आणि ह्या ऐतरेय उपनिषदाचा समारोप आजच्या भागामध्ये आपण करतो आहोत. 5 भागामध्ये आपण हे उपनिषद समजून घेतलं. अर्थात पूर्ण समजलं असं नाहीच म्हणता येणार. पुन्हा पुन्हा अभ्यास करायचा आहे. कारण आपला गुरु शेवटी आपणच आहोत. कुणीही कितीही सांगितलं तरी आपल्या आतला जो अंतर्यामी जो गुरु आहे तेच आपल्याला बरोबर सांगतात. त्यामुळे मने मनाला शिकवित जावे, मनशांतीचे सुख सेवावे, हृदयी श्री गुरु हे जाणवता, कळेल गीता गाता गाता. तसंच हे उपनिषद आपल्याला हळूहळू समजणार आहे. पुन्हा पुन्हा अभ्यास करूया. पुन्हा आपण काही इतके बुद्धू नाही आहोत, इतके काही आपल्याला कळणार नाही असं काहीच नाही आहे. आपल्या सगळे अतिशय जाणकार आहात तुम्ही, सुज्ञ आहात. त्यामुळे हे उपनिषद जाणून घेऊया. आणखीन आपण त्याच्या अंतरंगामध्ये शिरूया. आणि आज मात्र इथेच थांबूया. पुढच्या वेळेला नवीन उपनिषद, तैत्तरीय उपनिषद पुढच्या भागापासून आपण सुरू करणार आहोत. त्याला पुढच्या सोमवारी आपण सुरुवात करूया. आत्ता शेवटचे 2 मंत्र म्हणूया. ओम स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्याय्येन मार्गेण महीं महिषाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.